तुळजापूर मंदिराच्या नूतनीकरणावरून आता वाद रंगण्याची शक्यता आहे। तुळजापूर मंदिराच्या नूतनीकरणाला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केलाय। आव्हाड तुळजापूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। मंदिरातील पुजाऱ्यांनी बोलावलं म्हणून जातोय असं त्यावर आव्हाडांनी सांगितलंय। गावकऱ्यांशी बोलून आव्हाड संध्याकाळी याबाबतची भूमिका मांडणार आहेत। कुठलंही प्राचीन मंदिर हे असं ह्या पद्धतीने जमीनदोस्त करायचं, निस्तानभूत करायचं आणि तिथे नवीन मंदिर बांधण्याचा गाड घालायचा म्हणजे जे अफजल खानाला जमलं नाही, जे औरंगजेबाला जमलं नाही, ते काम आपलं म्हणजे आणि पैसा सरकारचा नाही, पैसा ट्रस्टचा। म्हणजे आईजीच्या जीवावर बायजी उदार। आमचं म्हणणं आहे की भाविकांना विश्वासात घ्या, गावकऱ्यांना विश्वास घ्या। प्राचीन मंदिर तोडणं हे जगाच्या पाठीवर कुठेही झालेलं नाही। किंबहुना प्राचीन वस्तूंचं जतन केलं पाहिजे अशी भूमिका असते। आपण भारतामध्ये प्राचीन मंदिरं तोडायला निघालो। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी रहीम शेख आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। रहीम, हा जो नूतनीकरणाचा वाद आहे तो नेमका काय आहे आणि गावकऱ्यांच्या नेमके काय भावना आहेत मग या संदर्भात? रिद्धी, तुळजाभवानी संस्थांच्या वतीनं 58 कोटीचा विकास कामे हाती घेतली होती। या दरम्यान तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील जे फरशी टाईल्स काढली होती ना, त्यावेळेस लक्षात आले की त्या आतमधल्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेलेले आहेत आणि कुठं धोका होऊ नये म्हणून मंदिर संस्थांनी त्या तडे गेलेल्या शिळांना लोखंडी पिलर्स लावले होते, रॉड टेकू लावला होता। आणि त्याच्यानंतर मग पुरातत्व विभागानं अहवाल दिला की इथे नव्यानं शिखर गाभारा बांधण्यात यावा, शिखर बांधण्यात यावा, परंतु केंद्रीय पुरातत्व विभागाचा अहवाल अजून अद्याप आलेला नाही। आता तुळजाभवानी मंदिर मधील एक पुजाऱ्याचा गट आहे, त्यांनी या मंदिराचं संवर्धन केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे, ऐतिहासिक वास्तू आहे हे पाडण्यात येऊ नये अशी त्यांची भूमिका आहे। त्यांचा या विकास कामाला जीर्णोद्धाराला विरोध होतोय आणि आता या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुद्धा उडी घेतलेली आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड आज तुळजापूर शहरात येत आहेत। आज ते पुजाऱ्याशी चर्चा करणार आहेत आणि त्याच्यानंतर ते आपली भूमिका मांडणार आहेत। आता हा वाद राजकीय होतोय की काय असं सध्या वाटतंय रिद्धी। अगदी, आणि संध्याकाळी ज्यावेळेला आव्हाड भूमिका मांडतील तेव्हा पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद रहीम दिलेल्या माहितीसाठी।